पिंपरी चिंचवड नंतर पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादींची युती। अजित पवारांची राष्ट्रवादी 125 आणि पवारांची राष्ट्रवादी 40 जागा लढवणार आहे। अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपची बी टीम आहे असं सचिन अहिर म्हणतात, तर ठाकरेंच्या सेनेचे आमदार सचिन अहिर यांनी राष्ट्रवादीवर या शब्दात टीका केली आहे। तीन दृश्य आपण पाहतो। एकीकडे पिंपरी चिंचवड नंतर पुणे मनपासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात, तर अजितदादांची राष्ट्रवादी ही 125 जागा लढवणार असल्याचं कळतंय, तर पवारांची राष्ट्रवादी 40 जागा लढवणार आहे। भारतीय जनता पार्टीची बी टीम ऑपोजिशनची स्पेस घालवण्यासाठी ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे का, असा एक प्रश्न ज्यावेळी निर्माण होतो। त्यांना जर जागा कमी पडले तर हे त्यांच्याबरोबर जाऊन बसतील, तर मग मूलभूत जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आहेत पवार साहेब ती बसणार आहेत का, किंवा दादा आज जाहीर करतायत का की आम्ही सत्तेमध्ये आलो तरी देखील ह्यांच्यावर नाही जाणार, हाही संभ्रम पुणेकरांच्या मनामध्ये। पुण्यात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती फिसकटलेली आहे। पुण्यातल्या काँग्रेसच्या पाटीलकीमुळे युती तुटली असं प्रकाश आंबेडकर म्हणाले। पुण्यात वंचितच्या प्रकाश आंबेडकरांकडून स्वबळाचा नारा देण्यात आलाय। पुण्याचं जे मला आत्ताचं जे ब्रीफिंग आहे त्या प्रमाणात होणार नाही असंच असणारं ब्रीफिंग आहे। आणि मी त्यांना साधं कारण विचारल्यानंतर त्यांनी असं एवढंच म्हटलेलं आहे की आपण पुण्यामध्ये पाटीलकीला लोकशाही करू शकलेलो नाही आणि म्हणून अजून पाटीलकी डोक्यात आहे। त्या ह्याच्यामध्ये 4-5 जागेच्या वरती ते म्हटले रामराम, तुम्ही तुमचं बघा, आम्ही आमचं बघतो। रुपाली चाकणकर अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाल्यात। रुपाली ठोंबरे पाटील देखील अजितदादांच्या जिजाई बंगल्यावर आहेत। अजित पवारांच्या जिजाई बंगल्यावर भेटीगाठी सध्या सुरू आहेत। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असं चाकणकर यांनी म्हटलंय, तर शिंदेंच्या शिवसेनेसोबत रात्री उशिरापर्यंत चर्चा झाल्याचं रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय। ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो। रुपाली चाकणकर अजित पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासानी पोहोचलेल्या आहेत, तर रुपाली पाटील या देखील दादांच्या जिजाई बंगल्यावर दाखल झालेल्या आहेत। आज उमेदवारी अर्ज भरायचा शेवटचा दिवस आहे। जागा 140 दोन्ही तुतारी झाले। आता सगळ्या चर्चा चालूच आहेत, अजून बऱ्याचशा चर्चा ह्या पहाटेपर्यंत चालू होत्या, त्याच्यामुळे नक्की आता काय चर्चा झाली त्याचा अंदाज घेऊन नाही, पण दोन्ही रात्र एकत्र लढणार आहेत नक्की। की 40 जागा दिलेत राष्ट्रवादीला काय? आता मला समजेल किती जागा दिलेत। पण एबी फॉर्म बऱ्याच ठिकाणी एबी फॉर्म दिलेले आहेत, काही ठिकाणी तुतारीला पण दिले। म्हणजे तुतारीवर लढणार की नाही, तुतारीच्या चिन्हावर देते।